लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. जीवाला त्याच्या कामासाठी फंडिंग मिळालेली असते. त्यामुळे तो खूप आनंदात असतो. जीवाला घरी येऊन पहिली ती बातमी नंदिनीला सांगायची असते. त्यामुळे तो नंदिनीला घरामध्ये शोधत असतो. नंदिनी रूममध्ये काम करत असते. जीवा रूममध्ये येऊन तिला म्हणत असतो, "मला फंडिंग मिळाली." हे ऐकून नंदिनीला खूप आनंद झालेला असतो. दोघेही खूप आनंदात असतात. जीवा आनंदाच्या भरात नंदिनीला मिठी मारण्यासाठी बेडवरती चढतो आणि तिला मिठी मारतो. आनंदाच्या भरात ते सगळे काही विसरून गेलेले असतात. जीवा नंदिनीशी आयुष्यभराच्या गोष्टी करत असतो. तो म्हणत असतो, "मला आयुष्यात अजून खूप पुढे जायचं आहे. मला खूप मोठं व्हायचं आहे." नंदिनी जीवाला हिंमत देत असते. ते म्हणत असते, "नक्की तुमच्या मनासारखं होईल. तुम्ही आयुष्यात खूप पुढे जाल आणि तुम्ही जिथे जाल तिथे तुमची बायको कायम तुमच्या मागे उभी असेल." जेव्हा तिला म्हणत असतो, "माझी बायको मला माझ्या मागे नाही तर माझ्या सोबत हवी आहे." तेव्हा त्यांच्या लक्षात येते, आपण तर डिव्होर्स घेणार आहोत आणि आपण कसल्या आयुष्यभराच्या गोष्टी करतोय. एकमेकांच्या मिठीत पाहून ते दोघेही लगेच बाजूला होतात. आपण कशी काय एकमेकांना मिठी मारली? त्या दोघांनाही कसं तरी होत असतं. तर आता पुढे काय काय होणार आहे हे पाहणे खूपच इंटरेस्टिंग होणार आहे. असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.